आपण अंकुर कलम म्हणतो. ज्यावेळी कसं म्हणजे त्यावेळेला स्टोन आपल्याला जूनमध्ये आपण घालतो. तर जूनमध्ये आपल्याला साधारणतः हा एवढा बघा आपल्याला 6 इंचाचा आपल्याला भाग मिळतो. किती साधारणतः 6 इंचाचा आपल्याला कटिंग म्हणजे कोवळा वरती आलेला अंकुर त्याच्यावरती आपण कोळी कलम आपण बांधतो. आता ह्या काय आहे जून झाला भाग. आता हा 1 वर्ष झाला. 1 वर्ष होऊन आता ह्याच्यावरती आपण वरती जो कोवळा भाग असेल त्यालाच फक्त आपण घेणार. त्याला सॉफ्टवुड ग्राफ्ट म्हणतो. हा वरती आता हे बघा. ओके आता कट केला. हा आंब्याचा आहे. खालची कोळ कोणची होती? ही गावठी आहे जनरली. काही फरक पडतो का? काय नाही फरक म्हणजे गावठीच आपल्याला लागते जसं कोय म्हणजे आंब्यात तुम्ही कुठलीही हापूची घ्या कुठलीही घ्या कोय केशरची घेतली तर चालते. हो चालते. आता घेतो आपण ना. आता हे बाहेर तुम्ही कोया मागतो जसं केशर आंबा कोणी खातो तर ज्या अंडर पडलेली कोया असते ते आपण उचलून. आता हे तुम्ही आता कलम असंच केला का झाड पहिला? हा असंच आपण आता जे पहिले पानं काढून टाकले नंतर 8 दिवसानंतर काढलं की नाही हे आता आपण डायरेक्ट उतरले ह्याची आंब्याची आहे ना. आंब्याची ना डेपोलिशनची गरज नाही. हे आपण कशाला करावं लागतं? चिक्कोला आणि जांभळाला काडी बघू शकतो. जांभूळ आणि फणस पेरूचं आपण हे करतो मोठेकरण केलेलं. आता ह्याचा कसा कवळा भाग तुम्ही कापला त्याचा कवळा दिसत नाहीये. हा याचा कवळ म्हणजे आता हा जो आहे ना आपण फोडायला आहे ना तो खाली असतो ना ते हे खाली गेला नाही की आम्ही अशा प्रकारची गाडी काढली. हो डोळ्याची बघा डोळ्याची मेन बड जो मधला डोळा तुम्हाला दिसतो त्याला मेन बड म्हणतो. त्या पानाच्या आतमध्ये जे दिसत त्याला साईड बड म्हणतो. हे डोळे असतात ह्या पद्धतीने काडी आपण वापरतो. सर कसं मला ताणीत दाखव मेन बड काडी बघा साईड हो चिकून जांब चिकू जांभूळ फणस कशासाठी पाहिजे म्हणजे कशासाठी पाहिजे? ह्याला पण हात लावायचा नाही ना? नाही हात कशालाच लावायचा. ज्या पेशी असतात ना त्या पेशी परफेक्ट त्याला जर हात तुम्ही लागला तर त्याचं हे होणार. आता बघा ज्यावेळी आपण कुठलीही जखम आपण झाली तर आपण हाताने पुसतो का? जेव्हा आपण काय ते इन्फेक्शन होतो ना तर त्यासाठी हे असतं जे आपल्याला हे असतात तर त्याच डॉक्टर त्याच वेळेस सांगतो ना कारण स्वच्छ करून घ्या. मग ते डॉक्टरच करतात ना असं ते पेशी असतात. त्याला पण तोच नियम आहे काय एका बाजूने मॅच झाला पाहिजे एका बाजूने मॅच झालं पाहिजे हो एकच साईड नाही मॅच व्हायला पाहिजे. मोठी गाडी असेल तर दोन्हीकडे सेम असेल तर चालतंय. हा एक बाजूला कसं आहे आंबा ट्रेनिंग मॅच व्हायचं म्हणजे काय? याची साल जी आहे जुळवायची जी आपण हे केली आपण बरोबर आहे. आता हे झाड आहे ना आता आपण कट मारला बरोबर आहे. आता आपण कट मारला आता ही कुठली तरी एक बाजू जुळवायची आहे बघा. ही उजवी ही डावी कुठली तरी एक साईड कुठली हे बघा परफेक्ट लक्ष आलं हे बघा दिसतं तुम्हाला.